माझ्या हातातल्या बास्केटवरून तर तुम्हाला समजलंच असेल की मी काय करायला चालले. तर चला तुम्हाला पण दाखवते. त्याआधी एक क्विक अपडेट देते मी तुम्हाला. इथे जे समोरच्या बेडमध्ये दिसतंय कोथिंबीर आणि कांद्याच्या पातीच्या मध्ये जे सुकलेलं दिसतंय ते लसूण आहे. ते पण मी काही दिवसातच काढून घेणार आहे. आणि इथे या साईडच्या बेडमध्ये पण मी मेथी आणि पालकचं बी जे टाकलेलं होतं ते पण आता यायला लागलेलं आहे. आणि ह्या समोरच्या बेडमध्ये जे टोमॅटोचं आहे त्यात 2 प्रकारचे टोमॅटो आहेत. तर ती पण पूर्ण झाडं अशी टोमॅटोनी भरलेली आहेत. प्रत्येक झाडाला टोमॅटो लागलेले आहेत. पण ती सगळीच टोमॅटो एका वेळेला पिकत नाहीत. ती कधी 1-2 अशी पिकत असतात आणि मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा मी ते तशी काढत असते. आणि इथे हा बेड पूर्ण मिरचीच्या रोपांचा आहे. तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या लावलेल्या आहेत. ही जरा लाईट ग्रीन कलरची मिरची आहे. ही कमी तिखट असते. याचं पान पण दिसत असेल थोडं लाईट ग्रीन कलरचं आहे. आणि हे जे साईडला आहे हे आपलं इंडियन मिरची आहे. ही चवीला खूप तिखट आहे आणि अशी बारीक अशी मिरची आहे. त्याचं पान पण खूप डार्क आहे. आणि मिरचीची रोपं सगळी फुलांनी आणि अशा बारीक बारीक मिरच्यांनी भरलेली आहेत. आणि ही भेंडीची रोपं मी याच्या आधी पण एका माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मी भेंडी मी कंटिन्यू काढत असते. भेंडी ऑलमोस्ट मी 4-5दा काढून झालेली आहे. कारण ती सगळीच भेंडी एका वेळेला मोठी होत नाही आणि झाडांना ठेवली की ती जठरतात. म्हणून मला जशा जशा झाल्या तशा तशा काढून फ्रीजरमध्ये स्टोअर करते. मक्याची कणसं पण 8-15 दिवसात निघतील. त्याच्या आतले दाणा जरा भरायचा आहे तर त्याला वेळ जाईल अजून 8 दिवस. आणि आज मी काय हार्वेस्ट करते आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे दिसत असेल हे रेड बीन्सची झाडं सगळी शेंगांनी अशी भरलेली आहेत. ह्या शेंगा ऑलरेडी माझ्या 4-5दा काढून झालेल्या आहेत. आणि आता दिसत असेल या झाडांची पानं पण आता पिवळी पडायला लागलीत. काही पानं सुकायला लागली आहेत. तर ही मला वाटतं शेवटची किंवा ह्याच्यानंतर एकदा वगैरे परत शेंगा निघतील. नंतर ही झाडांना शेंगा निघणार नाहीत. म्हणजे 1-2 शेंगा अशा लागतील. एवढ्या शेंगा निघत नाहीत. हे आता सुकायला लागतील झाडं. कारण ह्या झाडांची 4-5दाच शेंगा निघतात. नंतर ती झाडं आपोआप सुकून जातात. याची लाईफ फार कमी असते. आणि ह्या पण आता चवडीच्या ज्या शेंगा लावलेल्या होत्या त्या आज मी त्यांची हार्वेस्ट पहिल्यांदा करणार आहे. ह्या पण शेंगा खूप छान आलेल्या आहेत. जी आपली ग्रीन चवडी असते इंडियन ती मी यावर्षी पहिल्यांदा लावली आहे. कारण हे सीड मला इथे भेटत नव्हतं. पण हे यावर्षी मला इथे मिळालं आणि मग मी ते ट्राय केलं तर खूप छान आलेल्या आहेत त्या शेंगा. तर ह्या पण मी आज सगळ्या काढून घेणार आहे. आणि इथे पण दिसत असेल जे दुधाची आणि दोडक्याची जी वेलं होती ती पण आता कॅटल पॅनलवर चढायला लागलेली आहेत. आणि याला पण अशी छोटी छोटी फळं लागायला लागली आहेत. हे जे पांढऱ्या रंगाचं फूल असतं ते दुधाचं असतं आणि दोडक्याचं पिवळ्या रंगाचं फूल असतं. तर दोडक्याचं वेल पण याच्या आतच सगळं गुंडाळलेलं आहे. कारण दुधाचं वेल असं वाढतं की त्याचा एक एक पान असा मोठा असतो तर त्याने ते सगळं कवर करतं. आणि लास्ट टाईम पण आमचं असंच झालं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही लावलेलं दोडक्याचं वेल आलेलाच नाही आहे. पण नंतर ऑगस्टच्या शेवटी मध्येच पिवळी फुलं दिसायला लागली आणि नंतर आम्हाला समजलं की यातच दोडक्याचं पण बी आलेलं आहे. म्हणजे वेल चांगलं झालेलं आहे. आणि त्याला पण नंतर ऑगस्टच्या शेवटी खूप म्हणजे एवढी दोडके निघाले की मला शेवटी त्या वेलाला काढून टाकायला लागलं. कारण मी स्टोअर करून पण किती स्टोअर करणार आणि इथे आजूबाजूला आमच्या इथे दोडके खाणारं असं कोणीच नाही आहे. तर जेवढी माझे इंडियन फ्रेंड होते किंवा आमचे नेबर्स आहेत त्यांना देऊन झाल्यावर मग मी नंतर ते वेल काढून टाकलं. आणि इथे समोर दिसत असेल मी यावेळेस 2 प्रकारच्या काकड्या ट्राय केल्या. जी आपली एक नॉर्मल काकडी असते ती आणि ही एक इंग्लिश काकडी इकडचं बी मी पहिल्यांदा ट्राय केलं. पण ते पण खूप चांगलं आलं आहे. ही आपली नॉर्मल काकडी आहे. आणि ह्याच्या पण मी माझ्या म्हणजे ऑलमोस्ट 4-5 काकड्या आधी काढून झालेल्या आहेत. आणि आता ही पहिल्यांदा आलेली आहे तर ही आज मी काढणार आहे. ही आता चवीला कशी असेल माहिती नाही. ही पहिल्यांदाच लावलेलं आहे. आणि ही पण छान आलेली आहे. आता याचं पण वेल असं वर जायला लागलेलं आहे. जेव्हा हे पूर्ण वर जाईल तेव्हा असं कॅटल पॅनल भरलेलं दिसेल. आणि आता मी सगळ्या शेंगा काढून घेणार आहे.
मी काम करत असले की अर्जुन मदतीला येतोच आणि इथे बघा आम्ही दोघांनी मिळून एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत. तर आज एवढ्या रेड बीन्स निघालेल्या आहेत. परत बारीक बारीक ज्या छोट्या साईजच्या आहेत त्या मी तशाच ठेवल्या आहेत. आता मी ग्रीन बीन्स काढून घेणार आहे. आता मी इथे ग्रीन बीन्स काढून घेतलेले आहेत आणि ह्या ग्रीन बीन्स बघू शकता किती लांब लांब, म्हणजे एक बीन्स कमीत कमी 1 फुटापेक्षा जास्ती लांब होती आणि सगळ्या अशा भरलेल्या लागलेल्या होत्या. तरी मी त्यातल्या सगळ्या काढलेल्या नाही आहेत. ज्या खूप बारीक होत्या त्या मी तशाच ठेवल्या आहेत. त्या नेक्स्ट याच्यात काढेन. आणि आता मी काकडी कट करून घेणार आहे. ही कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते. ही काकडी दिसत असेल अशा लाईन लाईन आहेत. आपल्या नॉर्मल काकडीसारखी नाही आहे ती. आणि ती पण अशी खूप लांब आहे, म्हणजे 1 फुटापेक्षा जास्ती असेल. तर आता माझं सगळं हार्वेस्ट करून झालेलं आहे. आजचं माझं काम संपलेलं आहे. आणि आता माझा बॅकयार्ड जो असा ओपन दिसतोय, हे मी फेन्सिंगच्या आधी हा व्हिडिओ शूट केलेला आहे, म्हणून तुम्हाला हे सगळं ओपन दिसत असेल. आता फेन्सिंग झालेलं आहे आणि माझा बॅकयार्डचा लुक जरा वेगळा दिसतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.